आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। चंदनवाडी हे छोटं गाव पण कीर्तिमान। स्वच्छता मोहीम अंतर्गत स्वच्छ गाव सुंदर गाव। अंबेजोगाई तालुक्यातील चंदनवाडी ग्रामपंचायत कार्यालयातर्फे या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये गावातील नागरिक गेली अनेक आठवडे मेहनत घेत आहेत। त्यामुळे गावातील नागरिक आपलं गाव स्वच्छ गाव सुंदर गाव अशी मोहीम राबवत आहेत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गावात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली विकासाची वाटचाल आता अधिक बळकट झाली आहे। ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शाळा, महिला बचत गट, युवक मंडळे अशा सर्व घटकांनी एकत्र येत गावाच्या प्रगतीसाठी दिलेला हात आणि दाखविलेली एकजूट प्रेरणादायी ठरत आहे। या अभियानाची सुरुवात स्वच्छता, शिस्त आणि सामूहिक सहभाग या 3 मूलभूत स्तंभापासून झाली। पहिल्याच आठवड्यात गावात स्वच्छता मोहीम राबवून सार्वजनिक रस्ते, पाणी स्त्रोत, दफनभूमी, शाळा परिसर स्वच्छ करण्यात आले। जनजागृती रॅलीद्वारे प्रत्येक घरांपर्यंत कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पोहोचवले गेले। गावातील अनेक भागांमध्ये हा बदल दिसून येऊ लागलाय। या उपक्रमाद्वारे मागील 10 ते 11 रविवार अखंडपणे स्वच्छता करण्यात आली आहे। गावाचा भौगोलिक भाग, लोकसंख्या आणि या प्रमाणात ठिकठिकाणी पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावलेली आहे। यानंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून गाव विकासाला आर्थिक बळ मिळाले। ग्रामस्थांनी मनापासून सहकार्य करत रस्ते दुरुस्ती, मंदिर सौंदर्यीकरण, शाळांमध्ये मूलभूत सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा अशा अनेक कामांना हातभार लावलाय। आठवड्यानुसार विविध उपक्रम राबवून गावात हळूहळू सकारात्मक बदल येऊ लागलाय। आठवड्यात डस्टबिनचे वाटप केले। जिल्हा परिषद अंगणवाडी शाळेसाठी 3D चित्रे, रंगरंगोटी केलेली दिसून येत आहे। ओला सुका कचरा वेगळा करण्याचे प्रशिक्षण गावातील सार्वजनिक ठिकाणी फलक आणि बॅनरद्वारे स्वच्छतेचे संदेश देण्यात आले। ग्रामस्थांनी अंगणवाडी परिसर स्वच्छता तर शाळकरी मुलांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या कृतीद्वारे आपला सहभाग नोंदवलाय। अभियानामुळे गावात स्वच्छतेसोबतच एकोपा, जबाबदारी आणि प्रगतीचा नवा संदेश पसरलाय। ग्रामपंचायतीने प्रत्येक उपक्रमाची जबाबदारी पारदर्शकपणे पार पाडत ग्रामस्थांचा विश्वास जिंकला। आज गावात स्वच्छ रस्ते, सुशोभित सार्वजनिक ठिकाणे आणि एक सजग नागरिक म्हणून उभा असलेला प्रत्येक ग्रामस्थ ही या अभियानाची मोठी कमाई आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून गावाच्या विकासाला नवी गती मिळाली असून आपलं गाव आपली जबाबदारी हा संदेश आता खऱ्या अर्थाने रुजलेला दिसत आहे। पुढील काळातही ही विकासाची वाटचाल अशाच सहकार्याने आणि उत्साहाने सुरू राहील असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केलाय। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियान याच्या अंतर्गत चंदनवाडी गावामार्फत जी योजना सुरू केलेली आहे स्वच्छतेची, ती अगदी वाखाणण्याजोगी आहे। आज हा 10वा आठवडा आहे आणि 10वा रविवार आहे आणि दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक आठवड्याला जी लोकांची गर्दी आहे तर ती वाढतच जात आहे। आणि ही गर्दी फक्त आपण याच कामासाठी करावी असे नाही, तर याच्यापेक्षाही काम आपल्याला जरी ही मोहीम काही आठवड्यापुरती असेल तरी पण ही आपण कंटिन्यू सातत्याने ही मोहीम करू की जेणेकरून गावात एकता नांदेल आणि सगळेजण जवळ येतील, एकमेकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सांगतील आणि ग्रामपंचायत मार्फत त्या अडचणी पण दूर होतील। दर आठवडी, दर रविवार माझ्या माया मावल्या खराटे घेऊन किती आनंदानं उत्सुकानं आहेत, ही मला लय आनंद वाटतोय। तर आपलं गाव छोटं कसं आहे, गल्ली एवढं, पण काम करतं दिल्ली एवढं करतं का? हा, हे मला खूप आनंद वाटतोय आणि हे सरपंचाला साथ सगळ्यांनी द्यावा माया मावल्यांनी। पहिल्यात आणि आधीच्यात मला एक फरक वाटतो। म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये यायचं तेव्हा तिथून म्हणजे जर शिरलं तर वाटायचं कुठं तरी उकंडीवर यायला आम्ही, जरी लेकरं खिचडी बिचडी खायला बसले तरी सगळी अशी घाण दिसायची परिसरात। आता अंगणवाडी बघितली की वाटतंय गाव स्वच्छ झाले, तिकडे ग्रामपंचायत बघितली वाटतंय गाव स्वच्छ झाले। आता बाहेर जर पण आम्ही पहिले असे पदर लावायचे तोंडाला, आता म्हणजे एक असं स्वच्छ वाटतं। बाहेर जर निघालात आम्ही असं अभिमानानं चालू असं वाटतंय आणि ह्याच्यासाठी सरपंचाला सगळ्यांनी साथ करावी ही माझी। त्या दिवशी पण सांगितले की स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे। दुसरं महत्त्वाचं, आपण ह्या स्वच्छतेच्या निमित्तानं किती जण यायला लागलात,
एकमेकीकडे कधी जातात का बरं? आपल्याला वेळ तरी भेटती का जायला बोलायला? किती आनंद वाटायला लागलाय बघा ना. काहीतरी बोलणं, जोक करणं, आपल्या शरीरासाठी पण जोक करून हसणं खूप छान वाटायला लागले हे. आणि आपलं जर स्वच्छतेसाठी आपलं गाव पुढे आलं आणि गावाचं समजा एखाद्या पेपर मध्ये नाव आलं की चंदनवाडीची, किती आनंद वाटतंय. एखाद्या ठिकाणी जर आपल्या गावाचं नाव दिसलं चंदनवाडी तर खूप आनंद वाटतो की बाबा आपल्या गावाचं नाव इकडे पण आहे. तसं आपण एकजुटीनं, हे सगळ्यात महत्वाचं एकजूट आहे. भेदभाव न करता किंवा एकमेकाचा दोष न करता बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत ते बाजूला सारून आपण सगळ्यांनी एकजुटीनं गाव चांगलं करायचं. आपलं गाव आहे आणि आपलं गाव खरंच छोटी मूर्ती आणि महान काम आहेत सगळ्यात महत्वाचे. आपलं गाव लहान असलं तरी इतक्या लवकर स्वच्छ होणार आहे ते सगळ्यांनी लक्षात करून आणि बाकीच्या काही गोष्टी बाजूला सारून आपल्या जर समोरचा रोज परिसर नाल्या स्वच्छ केला तर आपल्याला जास्त मेहनत पण करायची गरज लागणार नाही. समृद्धीकडे या शब्दात सर्व काही लपलेलं आहे. सर्वांनी एकजूट होऊन एकत्र येऊन जी स्वच्छता केली जाते त्याच्यातून खूप आनंद मिळतो. खरंच आपण एकत्र कधी एवढे मिळून काम केलं का किंवा याच्या अगोदर कधी आपण केलं नाही आणि नवीन सुरू केलं तर त्यात खूप आनंद वाटतो. अशीच सर्वांनी साथ द्यावी आणि आपलं गाव पुढे न्यावं एवढीच मी सर्वांना विनंती करते. स्वच्छता करताना खूप चांगलं वाटतंय. असं स्वच्छता दर रविवारी करावी. मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियान आपल्या गावात जो राबवलेला आहे, आपण घर स्वच्छ करतो माझं म्हणून, तसं गाव पण माझं म्हणून स्वच्छता केली पाहिजे. म्हणतात ना, हात फिरेल तिथं लक्ष्मी असते. ते बघा आपल्याला अनुभव आलाच असेल. गाव किती स्वच्छ दिसतंय ते. सगळ्यांनी साथ द्यावी अशीच प्रत्येक रविवारी. जरी हे कमी झालं तरी प्रत्येकानं काळजीनं आपलं घर अंगण स्वच्छता राखावी. नमस्कार. गावात सर्व महिलांना एकत्र करून त्यांना बोलतं केलंय, एवढं बघूनच आज आनंद वाटायला लागलाय. त्या महिला एवढं एकत्र स्पीकरच्या समोर बोलणं हे नवलच वाटायला लागलंय. हे चांगलं आहे. हे स्वच्छता वगैरे जे चालू आहे ते चांगलं चालू आहे. या ठिकाणी स्वच्छता अभियान दर रविवारी घेत होतात. त्याने आपले गाव स्वच्छ झालंय. त्या ठिकाणी स्मशानभूमी नव्हती, स्मशानभूमी झालेली आहे. परिसर स्वच्छ झालेला आहे. ग्रामपंचायत झालेली आहे. माझे 2 शब्द. नमस्कार. आपण पंचायत राज अभियान हे 10 आठवडे झालं राबवत आहोत. आता आपले राहिलेले आहेत 2 आठवडे. पण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस कसं होतं आणि आता एकदम इतकं छान वाटायले. त्यावेळेस सांगितलं होतं की आपण शिखराकडे जात आहोत, पण शिखर आपल्यापासून फार जवळ आलेलं आहे. आता त्यांनी आल्याच्या नंतर खूप छान गाव झालेलं आहे आणि त्या गावामध्ये त्यांचा खूप विकास व्हावा. आणि असंच दर रविवारी आता 10वा दिवस आहे. मी पण आले नव्हते, त्या मी इथं आले म्हणजे मला चांगलं वाटायला. आता मी गैरहजर राहते हमेशा, आता रात्री आले तिथं हजर आहे. चांगलं वाटायला. पंचायत राज अभियानाचा आज 10वा आठवडा. मला खूप अभिमान वाटतं की एवढ्या माय मावल्या आणि एवढे माझे बांधव एकत्र आलेत. आज काय बांधव स्वयंपाकामुळे तिकडे नाही, पण जेवढे आलेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा टाळ्या एकदा सर्वांनी